नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्टी बार्टी महाज्योती सारथी आणि आरटीचे फॉर्म सुटलेले आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। आज किंवा उद्यामध्ये आमचा फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ येऊन जाईल, पण तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतो। मी ऑलरेडी फॉर्म भरण्याची प्रोसेस चेक केली, तर त्यामध्ये महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट आहे। कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर डोमेसाइल तर आहेच, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल आणि उत्पन्नाचा दाखला कोणत्या कॅटेगरीच्या उमेदवारांना लागतं, कोणतं लागतं, कधीच लागतं आणि कुणाला लागत नाही। थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्या आणि तुमच्यासाठी लागणार असेल तर काढून घ्या, नसेल लागणार तर फॉर्म भरायला सुरुवात करा। मात्र आमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका, कारण डिटेल अपडेट घेऊनच मग फॉर्म भरा। चला, त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही अजूनपर्यंत जर ह्या बॅचला जॉईन झाला नसाल तर लगेच जॉईन व्हा, कारण असंख्य मुलं जॉईन झालेले आहेत। ज्या बॅचमध्ये तुम्हाला सिक्वेन्सनुसार सगळे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत, पूर्ण इन्फॉर्मेशन असणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी, ज्या बॅचमध्ये तुम्हाला सीईटीची तयारी करताना पूर्ण मार्गदर्शनचे व्हिडिओ सुद्धा इथे अवेलेबल आहे। 1 रुपयाची बॅच, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, डायरेक्ट जाऊन क्लिक करा आणि जॉईन होऊन जा। आता बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळायचं आहे। कास्ट व्हॅलिडिटी, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल कुणाला आणि कधीच लागणार आहे। आता काही व्हिडिओ मी पाठीमागे घेतलेले, तुम्ही बघितले नसेल तर एकदा बघून घ्या। ज्या व्हिडिओचे टायटल बघा, मागचे व्हिडिओ आहे बार्टी टार्टी सारथीचे अर्ज कधी सुरू होणार, अर्ज संदर्भात पूर्ण अनाउन्समेंटचा व्हिडिओ आहे। त्यानंतर तुम्हाला इथे इतर सुविधा काय काय मिळतात या संस्थेकडनं, त्यानंतर लाभ किती वेळा घेते तो, कागदपत्र नियम काय, हा एक व्हिडिओ मी घेतलेला आहे सगळ्यांचा। त्यानंतर महाज्योती शिष्यवृत्तीची योजना, सेपरेट फॉर्म कसा भरावा, महाज्योतीचे फॉर्म ऑलरेडी सुटलेले होते त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे। त्यानंतर शिष्यवृत्ती योजना कुणासाठी आहे, कोणत्या परीक्षांसाठी आहे आणि काय लाभ मिळतो, आता सेपरेट व्हिडिओ आहे बघा। 20,000 मुलांनी पाहिला आहे हा, 26,000 मुलांनी पाहिला आहे हा 7,000, हा 7,000 आणि हा एक व्हिडिओ आहे कागदपत्रे कोणती लागणार, हा पण व्हिडिओ मी घेतलेला आहे। 22,000 उमेदवारांनी पाहिला आहे। त्यानंतर पाठीमागचा एक व्हिडिओ आहे बघा, 87,000 उमेदवारांनी पाहिला आहे। कोणता, फॉर्म सुटले, पात्रता काय, फायदा काय होणार आहे, अर्ज सुरू संदर्भातला व्हिडिओ आहे, महाज्योतीचा व्हिडिओ आहे। आणि एसएससी ग्रुप सी चे सुद्धा फॉर्म सुटलेत बघा, इथे ते पण व्हिडिओ घेतलेले। सगळे व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या, या डिटेल मध्ये टाकलेली आहे। आता बघा, पुढील काय व्हिडिओ माझे येणार आहे, अर्ज कसा भरावा, परीक्षा पद्धत, नवीन बदल काय, लाभ दुसऱ्यांदा मिळणार काय, या संदर्भात आता तर नाहीच आहे, पण अजून काय बदल होतो तो सांगतो तुम्हाला। शिष्यवृत्ती काय आणि कधी कसं मिळतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला विशेष माहिती अशी की गुगलची फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये, गुगलचा फॉर्म भरून द्या, तुम्हाला पर्सनली आमची मेसेज येत जातील की शिष्यवृत्तीचे फॉर्म कोणते कोणते सुटलेले आहेत, कसे कसे सुटलेले आहेत। आणि खाली टेलिग्रामचा चॅनल पण आहे, लिंक अवश्य करा। आणि पुढचे व्हिडिओ जर बघायचे असेल ना, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, लगेच चला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा। आता महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगतो, फॉर्म भरण्याची लिंक कोणाची चालू झाली आहे, तर सगळ्यांची चालू झाली आहे बघा। महाज्योतीचे जे फॉर्म आहेत ना, महाज्योतीचे फॉर्म हे 3 एक्झामसाठीचे सेपरेट त्यांच्या वेबसाईटवर टाकले। कोणती एक्झाम आहे, 3 MES, SSC आणि बँकिंग, ह्या ज्या 3 एक्झाम आहेत ना, ह्या ऑनलाईन स्वरूपात ते घेणार आहेत। याची सेपरेट महाज्योतीवरती वेबसाईट आहे। बाकी उरलेले सगळ्या एक्झामचे फॉर्म आणि सगळ्या संस्था उरलेल्या यांच्यासाठी एकच, तुम्ही बार्टीवर जाऊन सगळ्यांसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। कसं, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा, लगेच लाईव्ह जाऊया आपण। जसं की तुम्ही बार्टीची वेबसाईट मी ओपन केली बघा, ही बार्टीची वेबसाईट आहे। वेबसाईटचं नाव काय, barty.in। ह्या वेबसाईटला तुम्ही गेलात की या साईडला लेटेस्ट न्यूज आहे बघा, लेटेस्ट न्यूज मध्ये तुम्ही चेक करू शकता। फॉर एक्झाम्पल मी पहिलं घेतलंय, कोणती एक्झाम, ही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे तुमची, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर बार्टीची आहे, बरोबर आहे। सेकंड कोणती आहे, टार्टीच्या सगळ्या एक्झाम आहे। त्यानंतर तुमचा सारथीच्या सगळ्या एक्झाम आहे। त्यानंतर तुम्हाला महाज्योतीच्या एक्झाम आहेत। त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतंय आरटीच्या पण एक्झाम आहे। तुम्ही कशावरती पण क्लिक करा, उदाहरणार्थ मी क्लिक करतो बार्टीच्या वेबसाईटला, टार्टीचा फॉर्म मला भरायचा आहे, क्लिक केलं मी, तुमच्या समोर बघा टार्टीची वेबसाईट बघा, बार्टी TRTI सीईटीची एक्झाम आहे। आता कशासाठी सीईटी, टार्टीची सगळीची बघा, बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती अँड आरटी साठी ही सीईटी एक्झाम आहे कॉमन बघा। रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर TRTI इज लाईव्ह नाऊ, मग तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। पहिले इथे रजिस्टर करायचं, रजिस्टरवर क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि मग तुम्हाला पूर्ण माहिती पुढे भरायची असते। इथे ही माहिती प्रॉपर भरा रजिस्ट्रेशनची आणि मग फॉर्म भरायचा। जसं मी टार्टीमध्ये गेलो, तुम्ही इथूनच जाऊ शकता बघा। फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, बार्टीवर जायचं आहे बघा, हा बार्टीचा फॉर्म आहे तुमच्या समोर, बार्टीचा रजिस्ट्रेशन चालू आहे तुमचं, इथे रजिस्ट्रेशन आहे। त्यानंतर तुम्हाला वाटलं की मला सर इथे भरायचा फॉर्म महाज्योतीचा, बघा इथे महाज्योती आहे बघा, बार्टी महाज्योती ओपन झालं तुमच्या समोर। इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि फॉर्म भरू शकता। सगळ्यांचेच आहे, TRTI, आरटीचा पण इथेच आहे बघा। आरटी कुठे दिसतं तुम्हाला बघा, हे आरटीचे फॉर्म इथे तुम्हाला ओपन होतील। ही आरटीची साईड आहे बघा, बार्टी आरटी असा हा फॉर्म आहे। इथे रजिस्ट्रेशन करा आणि कंटिन्यू करा। ओके, आता हे समजलं तुम्हाला। आता मी तुम्हाला घेऊन जातो बघा, तुम्हाला घेऊन जातो सेपरेट महाज्योतीची पण वेबसाईट आहे।
आता हे महाज्योती सेपरेट 3 एक्झाम कोणत्या सांगितलं तुम्हाला, MES, SSC आणि बँकिंग, त्याची सेपरेट महाज्योतीचीच वेबसाईट बघा, महाज्योतीची वेबसाईट तुम्हाला जावं लागेल. आता महाज्योतीच्या सेपरेट वेबसाईटला तुम्ही जर गेला, ही बघा ही महाज्योतीची सेपरेट वेबसाईट आहे. कोणती आहे ही, महाज्योतीची सेपरेट वेबसाईट आहे बघा, दिसते तुम्हाला. बार्टी नाव आहे याच्यात नाही, महाज्योतीची सेपरेट एक्झाम आहे. यामध्ये 3 एक्झामचे फॉर्म भरू शकतो तुम्ही. कोणते कोणते, तुम्ही जर खाली आलात इथे नोटीस बोर्डवर जायचंय, नोटीस बोर्डवर तुम्ही खाली आलात ना, सूचना तुम्हाला केल्या त्याच्या खाली तुम्ही जर गेलात बघा 3 एक्झाम आहे, जसं बँकिंग रेल्वे आहे, SSC आहे आणि इथे आहे MES, या तिघांसाठी आहे. इथे तुम्ही कोणत्या एक्झामला क्लिक करा. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं, क्लिक केलं मी तुम्हाला MES साठी बघा, इथे परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक आहे. रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केलं की तुमच्यावर ही ओपन होते. मोबाईल व्हेरीफाय करायचा आणि तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. सो लक्षात घ्या, महाज्योतीसाठी तुम्हाला 3 एक्झाम फक्त वेगळ्या आहेत, या 3 एक्झाम. बाकी महाज्योतीचे सगळे फॉर्म बार्टीच्या माध्यमातून तुम्हाला भरायचे, मी तुम्हाला आता सांगितलंय. ओके, आता सगळ्यांचा सेपरेट फॉर्म भरण्याचा व्हिडिओ घेण्यापेक्षा मी सेपरेट एक व्हिडिओ घेतो, त्यात सगळी माहिती टाकतो. फक्त या सगळ्यांमध्ये वेगळं काय, 3 गोष्टी वेगळ्या आहेत. कोणत्या 3 गोष्टी आहे त्या तुम्हाला मी सांगतो. आता फॉर्म भरण्याची शेवटची लास्ट डेट काय सगळ्यांची, 20 ऑगस्ट पर्यंत. आता आपण 2 ऑगस्ट पर्यंत मध्ये आहोत, अजून पुष्कळ वेळ तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता काय काय डॉक्युमेंट लागतात, त्यांनी दिलेले डॉक्युमेंट बघा, चेक करायचे सगळ्यांनाच लागतात. 10वीचं गुणपत्रक, 12वीचं गुणपत्रक, पदवी, ग्रॅज्युएशनचं, आदिवासी डोमिसाईल सर्टिफिकेट बघा, ऑप्शन दिला आहे. गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोघांपैकी एक चालेल. आदिवासी किंवा रहिवासी प्रमाणपत्र चालणार. डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं आहे. आधार कार्ड सगळ्यांना लागणार, जे पुढचं आणि मागचं बघा, हे कंपल्सरी आहे, सगळ्यांना कंपल्सरी आहे. जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी आहे. राहिला प्रश्न आता जात वैधता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी, फक्त काय TRTI ला बंधनकारक आहे, बाकी कुणालाही कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. मी परत रिपीट करतो, फक्त TRTI लागतंय. उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 3 वर्षाचा लागतो. आता कधीपासून 3 वर्ष लागतो, आता आपण 25-26 मध्ये आहोत. तुमच्याकडे बघा 25-26 ला व्हॅलिड असणारा पण लागणार, म्हणजे 25-26 चा लागणार आहे, या वर्षाला व्हॅलिड असणारा लागेल, पण 3 वर्षाचा लागेल. कोणत्या काढायचं मग बघा, 24-25चं उत्पन्न आहे, त्यानंतर 23-24चं उत्पन्न आहे, त्यानंतर 22-23चं उत्पन्न आहे. बघा, ह्या 3 वर्षाचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल, कारण 25-26 तुम्हाला मिळणार नाहीये. सो पाठीमागच्या 3 इकॉनॉमिकल इयरचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. असं 1, 2 आणि 3 वर्षाचं हे उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयाने निर्गमित केलेला असावा. सो ती एक काळजी तुम्ही घ्या. उत्पन्नाचा दाखला लागणार 3 वर्षाचा. आता उत्पन्नाचा दाखला कुणाला लागणार नाहीये, तर फक्त महाज्योतीचे जेवढे कॅन्डिडेट त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही, त्यांना नॉन क्रिमिनल लागतं. आता नॉन क्रिमिनल जे असतं ते उत्पन्नावरतीच काढलं जातं, सो त्यांना उत्पन्न दाखला काढावाच लागणार आहे, फक्त नॉन क्रिमिनल बनवायला वेळ लागतो, लक्षात घ्या. मग हे जे तुम्ही तलाठीकडनं काढतात किंवा ग्रामसेवकाकडनं काढायला मिळते बघा, मग उत्पन्नाचा दाखला ग्रामसेवक तुम्हाला काढून होतं गाव लेवलला. आता राहिलं महाज्योतीचं, महाज्योतीला सगळ्यांनाच नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. तुम्ही फॉर्म भरण्याची प्रोसेस मी सगळी समजून बघितली मी स्वतः. सो इथे लागणारे नॉन क्रिमिनल यांना उत्पन्नाचा दाखला चालणार नाहीये. आता नॉन क्रिमिनल वेळ लागतो बरं, लक्षात घ्या, म्हणून तुम्ही नॉन क्रिमिनल लगेच काढायला टाका. ओके, सो नॉन क्रिमिनल लागेल, यांना उत्पन्न दाखला लागेल का, यांना इथे फॉर्म भरताना लागत नाही, पण उत्पन्नाच्या दाखल्यावरतीच नॉन क्रिमिनल काढता येतं. मग किती वर्षाचं पाहिजे, त्यांना 1 वर्षच पाहिजे, ज्यामध्ये 25-26 व्हॅलिड असलं पाहिजे. काय 25-26, आणि ऑलरेडी काहींनी काढून ठेवला असेल 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, त्यामध्ये 25-26 येत असेल तर त्यांना डबल काढायची गरजच नाही. समजलं. बाकी दिव्यांग असेल, दिव्यांग सर्टिफिकेट, अनाथ सर्टिफिकेट लागेल, आणि नावात बदल असेल तर ॲफिडेविट किंवा गॅझेट तुम्हाला लागणार आहे. ओके, आता याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल ना, कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, त्याचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो. कुणाला लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी, फक्त TRTIच्या उमेदवारांना लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला ऑल सगळ्यांना लागेल, फक्त महाज्योतीला लागत नाही, बाकी सगळ्यांना लागतो. आणि नॉन क्रिमिनल मात्र महाज्योतीला फक्त लागणार आहे. ओके, नॉन क्रिमिनल हे 8 किंवा 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल त्यांनाच मिळतं, आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुमचा 8 किंवा 8 लाखाच्या आतच पाहिजे. 8 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर चालणार नाही. आणि या संदर्भात डिटेल माहितीची व्हिडिओ तुम्हाला या बॅचमध्ये आहे. 1 रुपयाची बॅच आहे, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा. आणि गुगलची लिंक पण आहे आणि टेलिग्रामची लिंक पण आहे, लगेच जॉईन करा. गुगल फॉर्म भरला ना, तुम्हाला डिटेल माहिती आम्ही पाठवतो, पर्सन टू पर्सन डिटेल माहिती पाठवतो. आणि बॅच घेण्यासाठी हे ऍप आहे, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 88-88-99-6116 या नंबरवरती नक्की कॉल करा. ओके, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण पुढची अपडेट या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. सो आता थांबूया, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.